गोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये आपण वाहतूक शाखेकरता हे बॉडी कॅम आपण खरेदी केलेले आहेत। जे ट्रॅफिकचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या बॉडीवर हे कॅमेरे असणार आहेत, व्हेरिएबल कॅमेरा आहे। त्याचा मुख्य उद्देश म्हणजे की बऱ्याच वेळा काही नागरिकांची तक्रार असते, ॲलिगेशन्स असतात की ट्रॅफिक पोलीस व्यवस्थित त्यांना वागणूक देत नाही किंवा काही वेळेस लीगल कारवाई करताना सुद्धा अशा व्हिडिओ रेकॉर्डिंगची किंवा फोटोची गरज पडते। काही वेळेस नागरिक काही सहकार्य करत नाही किंवा एव्हिडन्स म्हणून कोर्टात तो पुरावा लागतो दंड आकारताना। तर ट्रान्सपरन्सी राहावी आणि कारवाई अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी या हेतूनेच आपण हे कॅमेरे आता खरेदी केलेले आहेत। आता 20 कॅमेरे सध्या आहेत, त्यांचा आता आपण प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये अजून या कॅमेऱ्यांची आपण खरेदी करणार आहोत। त्याच्यामध्ये तर सध्या गोंदिया शहरातील जे मुख्य चौक आहेत त्या ठिकाणी हे बॉडी व्हेरिएबल कॅमेरा घेऊन आमचे कर्मचारी उभे राहणार आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी जे कारवाई होते तिथे ट्रान्सपरन्सी आणि योग्य कारवाई होईल। त्याच्यामध्ये सर डाटाचा ॲक्सेस कशा पद्धतीने राहणार आहे, ट्रॅफिक विभागाकडे राहील की आपल्याकडे जमा होणार आहे? सध्या तरी याच्यामध्ये मेमरी चिप आम्ही बसवलेली आहे आणि मेमरी चिप हे डेली त्याच्या रेकॉर्डिंगची PI ट्रॅफिक यांच्याकडे सबमिट होणार आहे आणि त्यांच्यामार्फतच ही मॉनिटरिंग होईल। त्याच्यामध्ये जर यदाकदाचित काही त्यामध्ये प्रश्न निर्माण झाला, काही कुठे काही ॲलिगेशन आला, काही तक्रार आली तर त्यावेळेस ते तपासासाठी घेता येईल आपल्याला त्याच्यामध्ये।